आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. समीरने विषय काढलाच नव्हता तर नाही, पण तू का असं विचारतेस? ताई हॅलो, वृंदा गोलप. हा बोला. मी इन्स्पेक्टर प्रवीण सावंत बोलतोय. आम्हाला तुमची मदत हवी होती. मदत? हो, आम्ही राणाच्या खुनासंदर्भात तपास केला तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की या खुनामध्ये घरातलाच कोणीतरी सामील आहे. आमच्या कन्फर्मेशनसाठी तुमची मदत हवी होती. प्लीज तुम्ही जर पोलीस स्टेशनला येऊ शकलात तर बरं होईल. नाही म्हणजे समोरासमोर व्यवस्थित बोलता येईल. ठीक आहे, मी येते. थँक्यू. ताई, कुठे जातेस तू? काम आहे जरा, आलीच. अगं पण कुठे चाललीच? कुठे तू? काम आहे, मी आलेच. वृंदा, वृंदा ऐक तर. मास्तर, अहो गेली असेल, इथंच कुठेतरी जवळपास गेली असेल. तुम्ही काय एवढी काळजी करताय? तसं नाही असेल तरी अशी तिरमिरीत कुठे चालली ना की त्याची काळजीच वाटायला लागते मला. काय त्याच्या मनात काय विचार सुरू असतील, काय करायला घेतलं असेल तिने, काय त्याने अस्वस्थ व्हायला होतो. हो बरोबर आहे. आपण थोडा तिला वेळ देऊया या सगळ्यातनं बाहेर पडायला. आणि आपण सगळे आहोतच की तिच्या बरोबर. नका काळजी करू तुम्ही. खरं आहे हो. आता माझा राणा गेल्यानंतर तर मला खूपच काळजी वाटायला लागली आहे तिची. मे आय कम इन? मनोज, ये. बोल ना, काय झालं? मला क्लास सोडायचा आहे. सोडायचं? का? मला आता फी भरणं पॉसिबल नाहीये. अरे पण तू तर रेग्युलर फी भरत होतास, मग अचानक काय झालं? घरी काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, ते जे काही आहे ना ते स्पष्ट बोल, घाबरू नकोस. आई किंवा बाबांचा जॉब गेलाय का? नाही, ते राणा दादा गेला ना. राणा? हो, माझी परिस्थिती नव्हती, पण मला वाडकर मास्तरांकडेच शिकायचं होतं. पण माझ्याकडे क्लासची फी भरायला पैसेच नव्हते. तेव्हा राणा दादा मला म्हणाला, जर तुझी शिकायची इच्छा असेल तर मी दर महिन्याला तुझी फी भरेन. पण आता राणा दादाच नाहीये, मग मी क्लासची फी कशी भरू? म्हणून मी क्लास सोडतोय. आपला राणा कुठेच गेला नाही. अशी माणसं जात नाहीत. ती आठवणी म्हणून आपल्या सोबत राहतात. तू नको काळजी करूस. तू फी नाही भरलीस तरी चालेल, आम्ही भरू. तू क्लास कंटिन्यू कर. ओके,
थँक्यू. आणखी अशी 4 मुलं आहेत ज्यांची फी राणा दादा भरत होता. वृंदा घुलप, तुम्हाला अशा परिस्थितीत इथं बोलावलं त्याबद्दल सॉरी. पण आम्हाला जी माहिती मिळाली त्यात आम्हाला समीरवर संशय आहे. साहेब, मला आधीपासूनच समीरवर संशय होता, पण माझ्याकडे त्याच्या विरोधात कोणताच पुरावा नव्हता. आता दुर्दैवाने आमच्याकडेही काही पुरावा नाहीये, पण काय? तुमचे मिस्टर राणा त्यांनी त्यांच्या खुनाच्या 1 दिवस आधी आम्हाला फोन करून सांगितलं होतं की त्यांचाही समीरवर संशय आहे. म्हणजे समीर त्यांना धमकावतो, एकटाच घरी असल्यानंतर तू बिझनेस मध्ये इंटरफेअर केलंस तर मग तुझ्या बर्थीला आणि वृंदाला सोडणार नाही. पण मग हे सगळं यांनी मला का नाही सांगितलं? कदाचित फिजिकली फिट नसतील, त्यामुळे त्यांना समीरचा सामना करता येऊ शकला नसेल, किंवा तुमची काळजी वाटत असेल त्यामुळे बोलले नसतील. समीर त्यांना धमकावत होता असं राणानेच आम्हाला सांगितलं. समीर सर्वांसमोर चांगला वागतो, मग मला पण घाबरून चांगलं वागावं लागतं असंही ते म्हणत होते. त्यांना जी मारहाण झाली होती त्यात समीरचाच हात होता असं त्यांनीच आम्हाला सांगितलं. ते म्हणत होते की मला स्टेटमेंट द्यायचंय म्हणून. मग मीच म्हटलं की असं फोनवर स्टेटमेंट देता येणार नाही, मी समोर येऊन तुमची रिटर्न स्टेटमेंट घेतो म्हणून. तेव्हा ते म्हणाले की आज नको उद्या या, कारण की घरच्यांच्या समोर असं मला स्टेटमेंट देता येणार नाही. म्हणून मग आम्हीच ठरवलं की दुसऱ्या दिवशी येऊन त्यांची स्टेटमेंट घेऊया. पण नेमकं हे होऊन बसलं. साहेब, तुम्ही हे सगळं खरं बोलताय? आम्ही खोटं कशाला बोलू? आम्हाला काय मिळणार आहे खोटं बोलू? विश्वास ठेवणं कठीण होऊन बसेल अशा कितीतरी केसेस घडतात, आम्ही रोज डोळ्याने पाहतो.